कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं काम केलं यांच्या झुंडजाईनं। आणि काल माजलगावमध्ये अतिशय मारहाण करणार पवन करवर याच्या केला। मग याची आता सगळे सीडीआर ह्या लोकांची सीडीआर मनोज जरांगेशी जुळणार आहेत। ते तुम्ही सीडीआर तपासा आणि मनोज जरांगेवर मकोका अंतर्गत कारवाई करा। मनोज जरांगेच्या मुसक्याला तरच हे राज्य शांत राहील, तरच हे राज्य कुठतरी स्थिर राहील। नाहीतर हा मनोज जरांगे एक दिवस तुमच्या सुद्धा घरावर हल्ला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्याला फक्त हल्ले करून प्रसिद्धी आणि दंगल माजवण्याचा त्याचा प्रयत्न आहे। बाकी माजलगाव मधील ते लक्ष्मण सरांचा कार्यकर्ता पवन करवर जो जीव घेणं हल्ला झाला त्याच्यामध्ये 60-70 जणांनी त्याला अतिशय बेदन मारहाण केली। त्याच्यात त्याचे हात पाय तुटलेत आणि ऑपरेशन करायची परिस्थिती, डोक्याला काहीतरी 10-15 टाके पडलेत। म्हणजे त्यांच्यावर 307 लागून मकोका लागला पाहिजे। आणि याचा मुख्य आका, कारण की यांचा करता करीव तर मनोज जरांगे ना, कारण की माझी गाडी जाळणारा जो आहे तो मनोज जरांगेचा राईट हँड आहे। आणि ते सगळं निष्पन्न झाले तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमात, सोशल मीडियात त्याचे व्हिडिओ, अगदी नारायणगडांचे महंत दोघांना सोबत माळ घालतानाचे सुद्धा व्हिडिओ आलेले, फोटो येत आले। आणि आता जरांगे बिनडोक जरांगे पुन्हा म्हणजे माझा काही संबंध नाही, परंतु ज्याप्रमाणे बीडमध्ये ह्यो त्याचा आका सुरू झालं त्याप्रमाणे आता मनोज जरांगे सुद्धा आका आहे। खरं तर तो माझी गाडी जाळणारा असेल त्याची आणि मनोज जरांगेच्या बोलण्याची सीडीआर तपासली पाहिजे फोनचे। आणि जे माजलगावमध्ये 60-70 कार्यकर्ते यांची सुद्धा मनोज जरांगे सोबत सीडीआर तपासले पाहिजे, कारण की ते आता सीसीटीव्ही मध्ये आले। कुठल्या तरी हॉटेलला त्या पवन करवर या तरुणाला जीव घेणार, अक्षरशः काही लोक तिथे आले नसते तर त्याचा तिथंच घेतला असता। ते चाललंय काय महाराष्ट्रात? राज्याचे गृहमंत्री करताय काय? राज्याचे मुख्यमंत्री करताय काय? मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणता, आम्ही आमच्या आरक्षण टिकवण्यासाठी लढतो, आम्ही खरं बोलतोय म्हणून आमच्यावर जर जीव गेले होत असेल, आमच्या गाड्या जाळल्या जात असतील, आमच्या कार्यकर्त्यावर जर असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही याच्यावर कठोर कारवाई केल्या पाहिजे। ज्याप्रमाणे बीडमध्ये तुम्ही ज्या लोकांनी गुन्हे केले, ज्याला खुल्या त्या लोकांना तुम्ही मकोका अंतर्गत अटक केलं, त्याप्रमाणे या सर्व गुन्हेगारांचा आका मनोज जरांगे, त्यांनी बीड जाळलं, त्यांनी माझी गाडी जाळण्याचं काम केलं। आता अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली, बीडमध्ये अनेक लोकांची दुकानं फोडण्याचं काम केले, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं काम केलं यांच्या झुंडजाईनं। आणि काल माजलगावमध्ये अतिशय मारहाण करणार पवन करवर याच्या केला। मग याची आता सगळे सीडीआर ह्या लोकांची सीडीआर मनोज जरांगेशी जुळणार आहेत। ते तुम्ही सीडीआर तपासा आणि मनोज जरांगेवर मकोका अंतर्गत कारवाई करा। मनोज जरांगेच्या मुसक्याला तरच हे राज्य शांत राहील, तरच हे राज्य कुठतरी स्थिर राहील। नाहीतर हा मनोज जरांगे एक दिवस तुमच्या सुद्धा घरावर हल्ला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्याला फक्त हल्ले करून प्रसिद्धी आणि दंगल माजवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। याच्या मागे शरद पवार आहेत, याच्या मागे एकनाथ शिंदे, याला दोघांना राज्य अस्थिर करायचं, राज्य अशांत करायचंय। त्यामुळे तात्काळ मनोज जरांगेच्या मुसक्याला त्याच्यावर जेवढे गुन्हे असतील यापूर्वीचे ते बाहेर काढा आणि त्याला तात्काळ अटक करा।